बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांना त्यांचे कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याचा प्रस्ताव पारित केला आहे। हा प्रस्ताव आता पुढील कारवाईसाठी केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे। सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी रात्री उशिरा दुःखद निधन झाले। ते 86 वर्षांचे होते। त्यांच्या निधनामुळे अवघा देश शोकसागरात बुडाला आहे। त्यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र सरकारने गुरुवारी 1 दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीतही रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी एक शोक प्रस्ताव सादर केला। यावेळी पद्मविभूषण रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची भारत सरकारला विनंती करणारा एक प्रस्तावही संमत करण्यात आला। मंत्रिमंडळाने पारित केलेल्या शोक प्रस्तावात नमूद करण्यात आलं आहे की उद्यमशीलता हा देखील समाज उभारणीचा प्रभावी मार्ग असतो। नवनवीन उद्योगांच्या उभारणीनेच देश प्रगतीपथावर नेता येतो। मात्र त्यासाठी हृदयात निश्चिम देशप्रेम आणि आपल्या समाजाप्रती तितकाच प्रामाणिक कळवळा हवा। रतन टाटा यांच्या रूपाने आपण अशाच विचारांचा एक समाजसेवी, द्रष्टा आणि देशप्रेमी मार्गदर्शक गमावला। भारताच्या उद्योग क्षेत्रातच नव्हे तर समाजाच्या उभारणीच्या कामातही टाटा यांचे योगदान अपूर्व होते। ते महाराष्ट्राचे सुपुत्र होते, भारताचा अभिमान होते। स्वयंशिस्त, स्वच्छ कारभार आणि मोठमोठे उद्योग सांभाळताना पाळलेली उच्च प्रतीची नैतिक मूल्ये या कठोर कसोट्या पार पाडत टाटा यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला आणि भारताचा ठसा उमटवला। त्यांच्या रूपाने देशाचा एक प्रमुख आधारस्तंभ कोसळला आहे। राज्य सरकारने ओबीसींच्या यादीत नव्या 15 जाती समाविष्ट करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे। यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारवर सडकून टीका करत अनेक प्रश्न विचारले आहेत। आता ओबीसी नेते कुठे झोपले आहेत? येवल्याचा डुप्लिकेट नेता कुठे गेला? आता या जातींना विरोध का नाही? असा सवाल करत मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे। ज्या जातींचा ओबीसीत समावेश करत आहात त्याबाबत महाविकास आघाडीकडून लिहून घेतलं का, असा सवाल जरांगेने विचारला। तसेच गिरीश महाजन भाजपचे पानसट मोजक असल्याची टीका जरांगे यांनी आज जालन्यातील पत्रकार परिषदेत केली। मनोज जरांगे म्हणाले, मराठे आता शहाणे होतील। मराठ्यांचे डोळे उघडणे गरजेचे होते। सरकारने या जातींना ओबीसीत घेताना महाविकास आघाडीकडून लिहून घेतला आहे का? हे एकमेकांना लिफ्ट देत आहेत। मराठ्यांना आरक्षण देताना यांना त्रास होतो। एवढा जातीयवाद कशासाठी, असा सवाल मनोज जरांगे यांनी केला। मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला। त्याला काय कळतं? हेंद्रा आहे तो। त्याने मराठ्यांचा खेळ संपवला। त्याने काय नॅरेटिव्ह सेट केला? आमच्या लोकांना 1500 रुपये देतो आणि इतर जातींना आयुष्यभराचं आरक्षण देणार, हे योग्य नाही। फडणवीस यांनी मराठ्यांवर काही उपकार केले आहेत का? उघड्या डोळ्याने तुम्ही मराठ्यांचा घात केला। जातवान मराठे तुमचा भुगा करणार, अशा शब्दात मनोज जरांगे यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला। आमच्या समस्या अशाच राहिल्यानंतर आम्ही सण कसे साजरे करणार, असा प्रश्न जरांगे यांनी विचारला आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे। त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत विक्रमी 80 निर्णय घेतलेत। यात सरकारने नॉन क्रिमिलियरची मर्यादा 8 लाखांवरून 15 लाख केली असून लेवा पाटील समाज महामंडळ, संत गोरोबा कुंभार महामंडळ आणि कोळी समाज महामंडळाचा प्रस्तावही हातावेगळा केला आहे। विशेषतः पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते यांच्यासाठीही सरकारने 2 स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे। महाराष्ट्रात पुढील आठवड्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे। त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने विविध घटकांशी संबंधित 80 निर्णयावर शिक्कामोर्तब केले। मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार आजच्या बैठकीत एकूण 80 निर्णय घेण्यात आले। त्यात काही नवी महामंडळे स्थापन करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे। त्यात संत गोरोबा कुंभार महामंडळ, कोळी समाज महामंडळ, लेवा पाटील समाज महामंडळ, पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते यांच्यासाठी 2 स्वतंत्र महामंडळ आदींचा समावेश आहे। सरकारने ओबीसी नॉन क्रिमिलियरची मर्यादा 8 लाखांवरून 15 लाख करण्याचा निर्णय घेतला आहे। या संबंधीचा प्रस्ताव सरकारने पुढील कारवाईसाठी केंद्र सरकारकडे पाठवला आहे। धनगर समाजाच्या आरक्षणाविषयीही मंत्रिमंडळाने अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश दिलेत, पण मराठा आरक्षणाचा विषय आजच्या बैठकीत अजेंड्यावर घेण्यात आला नव्हता, असं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं। मंत्री गिरीश महाजन यांनीही यावेळी मंत्रिमंडळाने घेतलेल्या काही विशेष निर्णयांची माहिती दिली। ते म्हणाले, मराठवाड्यात गुजर समाज, लेवा पाटील समाज मोठ्या संख्येने आहे। त्यांच्यातील गरीब घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी सरकारने लेवा पाटील समाज महामंडळ स्थापन केला आहे। सरकारने हा निर्णय कुणाला खुश करण्यासाठी नव्हे तर वस्तुस्थिती पाहून घेतला आहे। सरकारने उद्योगपती रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे।
महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही, पण आतापासूनच काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी प्रचंड लॉबिंग सुरू झाल्याची माहिती पुढे आली आहे। यासंबंधी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यात गुप्त बैठका होत असल्याची माहिती आहे। या घटनाक्रमामुळे पक्षाला विधानसभा निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे। लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या कामगिरीत कमालीची सुधारणा झाली। 2019च्या लोकसभा निवडणुकीत केवळ एक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक 13 जागा मिळाल्या। त्यात एका अपक्षानेही काँग्रेसला पाठिंबा दिला। यामुळे काँग्रेस नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे। त्यामुळेच काँग्रेस विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपात अधिकाधिक जागा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे। लोकसभा निवडणुकीतील यशामुळे विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीलाच यश मिळेल असा दावा केला जात आहे। या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये आतापासूनच मुख्यमंत्री पदापासून इतर महत्त्वाच्या पदासाठी लॉबिंग सुरू असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे। सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसमधील अनेक नेते मुख्यमंत्री पदासाठी आतुर झालेत। काही प्रमुख नेत्यांनी या प्रकरणी आपला प्रामुख्याने विचार व्हावा यासाठी पक्षांतर्गत मोर्चेबांधणी सुरू केली आहे। यासाठी ते संभाव्य उमेदवारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत। या समर्थनार्थ काहींना मंत्रिपदे, महामंडळे आणि इतर समित्यांवर नियुक्ती करण्याचा प्रस्तावही दिला जात आहे। विशेष म्हणजे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा अजून ठरला नसताना काँग्रेसमध्ये या हालचाली सुरू झाल्या आहेत। त्यामुळे दिल्लीतील काँग्रेस नेतृत्वाला या घटनाक्रमाची जाणीव करून देण्यात आली आहे। काँग्रेसमधील या घडामोडींवर वेळीच उपाययोजना करण्यात आली नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला फटका बसेल असा इशारा या प्रकरणी देण्यात आला आहे। पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीला केवळ 300 शब्दांचा निबंध लिहिण्याचे निर्देश देऊन त्याची सुटका करणाऱ्या बाल न्याय मंडळाच्या 2 सदस्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे। त्यांच्यावर पदाचा दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे। पुण्याच्या कल्याणीनगर परिसरात 19 मे 2024 रोजी हिट अँड रनची घटना घडली होती। त्यात दारूच्या नशेत पोर्शे कार चालवणाऱ्या एका बिल्डर पुत्राने 2 तरुण अभियंत्यांना उडवलं होतं। त्यात दोघांचाही बळी गेला होता। त्यानंतर बाल न्याय मंडळाने या आरोपीला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याचे निर्देश देऊन त्याला तात्काळ जामीन मंजूर केला होता। त्याचे सोशल मीडियावर तीव्र पडसाद उमटले होते। त्यानंतर महिला आणि बालविकास आयुक्तांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती नियुक्त केली होती। या समितीच्या शिफारसीनुसार सरकारने बाल न्याय मंडळाच्या LN धनवडे व कविता थोरात या 2 सदस्यांवर बडतर्फीची कारवाई केली आहे। बाल न्याय मंडळाच्या वादग्रस्त निर्णयानंतर महिला आणि बाल कल्याण विभागाने या दोन्ही अधिकाऱ्यांची चौकशी केली होती। त्यानंतर आपला अहवाल राज्य सरकारकडे सादर केला होता। त्यानुसार या दोन्ही अधिकाऱ्यांवर पदाचा दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवत त्यांना बाल हक्क न्याय मंडळावरून बडतर्फ करण्यात आला आहे। उबाटा गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात मध्य प्रदेशातील भोपाळ शहरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राऊत यांनी लाडकी बहीण योजना बंद पडल्याची खोटी अफवा पसरली होती, ज्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मध्य प्रदेशातील लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे। भोपाळमध्ये भाजप महिला मोर्चाच्या नेत्या सुभाषा चौहान यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तक्रारीत राऊत यांनी समाजात खोटी माहिती पसरवून जनतेची दिशाभूल करण्याचा आरोप करण्यात आला आहे। यामुळे जनतेमध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असल्याने स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे। 4 दिवसांपूर्वी म्हणजे 7 ऑक्टोबरला सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये मध्य प्रदेशातील लाडकी बहीण योजना बंद पडली आहे, महाराष्ट्रातील योजना बंद पडेल असा धांदात खोटा दावा संजय राऊत यांनी केला होता। त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। खरं तर मध्य प्रदेशमध्ये गेल्या 2 वर्षांपासून लाडकी बहीण योजना सुरू आहे। संजय राऊत म्हणाले होते की योजना संपूर्ण देशात कुठेही यशस्वी होत नाहीत। हा संपूर्ण राजकीय खेळ आहे। तुम्ही मध्य प्रदेशात जा आणि योजना सुरू झाली की नाही ते पहा। तेथे वित्त सचिवांचा आदेश काय? ही अतिशय अवैध योजना आहे जी फलदायी होणार नाही। संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडून पडेल। सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होतील की नाही अशी चिंता संजय राऊत यांच्याकडून व्यक्त करण्यात आली आहे। राज्यात कंत्राटदारांचे आंदोलन सुरू आहे। काम झाले, 40% कमिशन घेतले, 20% त्यांना मोबदला दिला जात नाही। ते सर्व कंत्राटदार मंत्रालयात आंदोलन करणार असून लाडली बहीण योजना आणखी 1 महिना चालणार आहेत। दिवाळीत सरकारी कर्मचारी, पोलीस, शिक्षक यांचा पगार होणार नाहीत। लाडली बहीण योजनेच्या नावाखाली हा सगळा प्रकार सुरू आहे। महाविकास आघाडी सरकारच्या काळात खंडाळा घाटात माझा एन्काउंटर झाला असता RSSच्या डॉक्टरांनी सलाईन लावून ठेवत जीव वाचवला असा दावा बिग बॉसमध्ये बोलताना ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे। त्यांच्या या विधानामुळे राजकीय वातावरण तापण्याची दाट शक्यता आहे। दरम्यान गुणरत्न सदावर्ते म्हणाले की शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यानंतर मी जेलमध्ये होतो। मला जर जामीन मिळाला नसता तर पोलिसांनी माझा एन्काउंटर केला असता, कारण एका IPS अधिकारी असलेल्या व्यक्तीचा माझ्यावर राग होता, त्यांना मी नको होतो असं यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं आहे। गुणरत्न सदावर्ते म्हणाले,
तुम्ही तीर्थयात्रेवर जाता तशी माझी जेल यात्रा असते. जेव्हा मला जामीन मिळाला नव्हता आणि पोलीस घ्यायला आले, त्यात एक पोलीस अधिकारी माझा तिरस्कार करायचा. त्याला माझा राग होता. तेव्हा त्या जेलमध्ये एक RSSचा डॉक्टर होता. त्याला मी म्हटलं, मी इथून निघालो तर हे लोक मला संपवतील. तुम्ही फक्त इतकंच करा, मला सलाईन लावून ठेवा आणि 4 वाजेपर्यंत मला सोडू नका. त्यावेळी एक अधिकारी म्हणाला होता की जर तुमचा ताबा आम्हाला मिळाला असता तर तुमचा खंडाळा घाटात एन्काउंटर होणार होता, असा दावा त्यांनी केला आहे. मवियाच्या काळात मी, कंगना आणि अर्णव गोस्वामी यांनी खूप स्ट्रगल केलं. फक्त कंगना तुरुंगात गेली नाही, आम्ही दोघं गेलो. आम्ही तिघेही खणखरपणे त्या सरकारविरोधात लढत होतो. बिग बॉसमध्ये येण्याआधी आपल्याला धमकीचे फोन आले होते. हे फोन दुसरे तिसरे कोणाचे नाही तर दाऊदचे होते. धमकीचा कॉल येताच मी फोन बिग बॉसच्या मॅनेजरकडे दिला. आज FIR नोंदवला गेला असेल. आम्ही अंडरवर्ल्ड विरुद्ध लढत राहिलो, असंही त्यांनी म्हटलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये लवकरच नवीन सरकार स्थापन होणार आहे. इंडिया आघाडीचे 3 सदस्यीय शिष्टमंडळ शुक्रवारी LG मनोज सिन्हा यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करणार आहे. 13 किंवा 14 ऑक्टोबरला शपथविधी सोहळा होण्याची शक्यता आहे. ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्री असतील, मात्र राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असणार नाही. नॅशनल कॉन्फरन्ससोबत आघाडी करून निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसला उपाध्यक्षपद मिळू शकतं. काँग्रेसच्या बाजूने दुर्दू मतदारसंघाचे आमदार GA मीर किंवा प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय शाल्टेंगचे आमदार तारिक हमीद करारा यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळू शकतं. जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने 49 जागा जिंकल्या. आघाडीत समाविष्ट नॅशनल कॉन्फरन्सला सर्वाधिक 42, काँग्रेसला 6 आणि माकपला 1 जागा मिळाली. बहुमताचा आकडा 46 आहे. 8 ऑक्टोबर रोजी जाहीर झालेल्या जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपने 29 जागा जिंकल्या. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत पक्षाला 4 जागांचा फायदा झाला आहे. मात्र जम्मू काश्मीर भाजपचे अध्यक्ष रविंदर रैना नौशेरा मतदारसंघातून NC उमेदवाराकडून सुमारे 8,000 मतांनी पराभूत झाले. त्यांनी आपला राजीनामा पक्षप्रमुखांकडे पाठवला आहे. माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचा पक्ष PDPने 30 जागा जिंकल्या आहेत. गेल्या निवडणुकीत पक्षाला 28 जागा मिळाल्या होत्या. पहिल्यांदाच निवडणूक लढवत असलेल्या मेहबूबा यांची कन्या इल्तिजा मुफ्ती यांचा बिजबेहारा मतदारसंघातून 9,000हून अधिक मतांनी पराभव झाला.